भरकटलेल्या काळविटाला दिले जीवदान. युवकाने जखमी काळविटाची केली सुश्रूषा. शेगाव शेतशिवारात असलेले काळवीट भरकटले असून ते शहराच्या दिशेने आले. आकोट मार्गावर असलेल्या आईस फॅक्टरी परिसरातील मोकाट कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. ते भीतीमुळे भेदरले होते. ते त्या वातावरणात गोंधळून गेले होते. त्याच्यावर कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. सदर भीतीने भेदरलेले काळवीट नालीत पडले. ही घटना आज सकाळी 9:30च्या सुमारास आकोट रोडवरील गजानन आईस फॅक्टरीजवळ घडली. भरकटलेल्या व जखमी झालेल्या त्या काळविटाला त्या मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला असून त्या मोकाट कुत्र्यातून सुटका केल्यानंतर भीतीने भेदरलेल्या व जखमी झालेल्या त्या काळविटाची काळजी घेण्यासाठी तेथे राहत असलेला स्थानिक युवक निलेश चव्हाण याने त्याच्या जखमेवर उपचार सुरू केले. घरगुती असलेली हळद घेऊन त्याला झालेल्या जखमावर त्याने ते लावून त्या काळविटाला शांत व भीतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कामाचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. सदर भरकटलेल्या व जखमी झालेल्या काळविटाला वन विभागाकडे सोपवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती जनसमूहाचे प्रतिनिधी विनोद सोलनकर यांच्याशी बोलताना स्थानिक नागरिकांनी दिली असून सदर जखमी व भरकटलेल्या काळविटाला वन विभागाच्या हाती देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जनसमूह न्यूज शेगाव.